नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाला मोठ्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी जनतेला 7 आव्हानं केली. त्यातीलच एक महत्त्वाचं आव्हान केलं की इंधनाची बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न चर्चेच्या रिंगणात आला आहे. देशाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे असणारं अढळ स्थान, सद्य परिस्थिती, त्याचं महत्व आणि भविष्यातील वाटचाल याबाबत आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. सार्वजनिक वाहतूक हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सार्वजनिक दळणवळणामुळेच ग्रामीण व शहरी जीवनाचे धागेदोरे जोडले जातात. आपल्याकडे रेल्वे, हवाई मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, बंदरं, त्यानंतर राज्यमार्ग, जलवाहतूक, राज्य मंडळाच्या बसेस, सिटी बसेस, मेट्रो, ग्रामीण अंतर्गत रस्ते या सर्वांचा सार्वजनिक वाहतुकीत समावेश होतो. यांच्यावर आधारित उभी राहिलेली ऑटो रिक्षा, ई रिक्षा, टॅक्सी आणि कॅब या वाहतूक सुविधा यांच्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटीमुळे दुर्लक्षित राहिलेला शेवटचा घटकही सरकारी शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा यांचा लाभ घेऊ शकतो. सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे बरेचसे फायदे आहेत, जसे की प्रदूषण कमी होतं, इंधनाची बचत होते, ट्रॅफिकमुळे जो प्रोडक्टिव्हिटीचा ऱ्हास होतो तोही कमी होतो. एकत्र प्रवासाने सामाजिक एकत्वाची भावनाही वाढते, पण याच्या सोबतच अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागतो. आपल्याकडे सार्वजनिक वाहतुकीचा झालेला खेळखंडोबा आपल्या रोजच्या आयुष्याचाच भाग आहे. नवीन कोराखट रस्ता बांधला की मग यांना आठवणार, अरे ड्रेनेजची लाईन सुटली, पाण्याच्या लाईनचं कामच झालं नाही, आणि मग तो पुन्हा उकरणार. मग ते रोड कसे बसे बुजवले जातात, ठिगळं लावल्यासारखा तो रस्ता ओबडधोबड होतो, आणि मग तेव्हा मागे पुढे तिथेच खड्डे होतात आणि आपल्या कंबरड्यासोबतच विकासाचं कंबरडही मोडतं. असं सरकारचं ढिसाळ नियोजन कित्येक वर्षापासून सुरू आहे. जिगत रस्त्यांची तीच अवस्था आपल्या एसटी महामंडळाची. काही वर्षाच्या गॅपमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची काम बंदची हाक असो की ऑटोवाल्यांचा संप, या नेहमीच्या गोष्टी बनल्यात. याचाच अर्थ सरकारी कचेरीत हे प्रश्न दुर्लक्षितच राहिले आहेत आणि किमान आता तरी यासाठी नवीन धोरणं आखण्याची गरज निर्माण झाली आहे. देशभर सुमारे 1,37,500 किलोमीटर भारतीय रेल्वेचं जाळं पसरलंय. दररोज 23 दशलक्षाहून अधिक लोक रेल्वेचा प्रवास करतायत. शहरी विकासासाठी महत्वाचे असणारे मेट्रोचं जाळं भारतात 2025 पर्यंत 1,095 किलोमीटर पसरले. आपल्या मुंबईत 7.5 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात, तर मुंबईची लोकल सुमारे 450 किलोमीटरवर आहे. मुंबईच्या लोकल मधून अंदाजे 93 लाख ते 1 करोड लोक रोज प्रवास करतात, तरी मुंबई लोकलचं जाळं अपुरं पडतंय. मुंबईच्या लोकसंख्येसमोर वाहतुकीचं जाळं तुटपुंज आहे. मुंबई लोकलची अवस्था म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा, तरीही मुंबईची लोकसंख्या हातपाय पसरतीये. याच्या नियोजनावरती पुरेशी धोरणंही नाहीयेत. या प्रश्नावर आश्वासनांचा फवारा उडवला जातो, मग सगळं धूळ खात मागं पडतं. शहराच्या विकासासाठी झटणाऱ्या लोकांचा लोंढा वाहून नेण्यासाठी सिटी बसेस, मेट्रो आणि लोकल यांच्यावर प्रचंड ताण आहे. वाढती शहरं, अपुऱ्या सुविधा, वेळेचं कोणतंच घड्याळ फॉलो न करणारी वाहतूक व्यवस्था, हे गंभीर प्रश्न आहेत. मोदीजींच्या सार्वजनिक वाहतूक वापराच्या हाकेला लोकांनी साथ दिली तर आत्ताच गर्दीमध्ये श्वासही घेऊ न शकणारी व्यवस्था गुदमरून कोलमडून जाण्याची शक्यता जास्त. दर्जेदार सार्वजनिक वाहतुकीमुळे ऊर्जा संवर्धनाचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो. पेट्रोल, डिझेल यापेक्षा इलेक्ट्रिकल, हायड्रोजन, CNG आधारित क्लीन एनर्जीचा वापर करू शकतो. याने इंधनातली आपली आयातही कमी होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत विकासाचे लक्ष्यही पूर्ण करण्यास लक्षणीय मदत होईल. भारताच्या ग्रोथ स्टोरीमध्ये सार्वजनिक दळणवळणाचा मोठा वाटा आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतावर संकट आलंय. या संकटातून तारून जाण्यासाठी सार्वजनिक दळणवळणाचा रोल महत्वाचा आहे आणि हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. त्यामुळे राज्यकर्ते आता तरी किमान टायर 2, टायर 3 शहरी आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जलद सुलभ होण्यासाठी काही दीर्घकालीन उपाययोजना करतील काय, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाच म्हणजेच कलमला सबस्क्राईब करा.